महाबळेश्वर ठिकाण या ठिकाणावरती दीपावलीच्या दिवशी साताऱ्यातील अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। या मंदिराची, या गणपतीच्या मंदिराचं एक विशेष असं आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी अफजल खानाने सातारा जिल्ह्यावरती आणि पश्चिम महाराष्ट्रावरती ज्या वेळेला हल्ला केला होता, अनेक मंदिरं उद्ध्वस्त करत हा अफजल खान या ठिकाणी चाल करून जात होता। त्यावेळेस साताऱ्यातील हे मंदिर, या मंदिरातील मूर्ती सुरक्षित राहावी त्यासाठी या ठिकाणच्या पंडितांनी, या ठिकाणच्या पुजाऱ्यांनी ती मूर्ती त्या भिंतीच्या पाठीमागे गाडून ठेवली की जेणेकरून ती सुरक्षित राहावी। आणि आजही ती मूळ मूर्ती गाडलेली आहे, पुरलेली आहे, लपवलेली आहे। आणि आपल्याला जी समोर मूर्ती दिसते ती मूर्ती ही नवीन बनवलेली मूर्ती आपल्याला दिसते। तर अशा या पूर्णेश्वरमध्ये आज आपण आहोत। सलाम सातारा कार्यक्रम विचारतोय प्रश्न, जाणून घेतोय उत्तर आणि देतोय आकर्षक गिफ्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह सातारा। आज आपण आहोत, आपल्याबरोबर या ठिकाणी भक्तजन आहेत, आपण साताऱ्यातील लोक आहेत त्यांच्याशी विचारणार आहोत। तुमचं नाव सांगा आणि दिवाळी तुम्ही कशी साजरी करता? माझं नाव नंदकुमार कदम, सातारा। दिवाळी कशी तुम्ही साजरी करता? दिवाळी दरवर्षीप्रमाणे चांगली फराळ वगैरे करून फटाके वगैरे शनी वगैरे शुभेच्छा देऊन दिवाळीच्या साजरी करतात। यावर्षी दिवाळी साजरा करत असताना सातारकरांना तुम्ही काय सांगता? त्यांना संदेश असा की आम्ही सलाम सातारा या कार्यक्रमामार्फत 3 प्रश्न विचारतो, 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यास आम्ही गिफ्ट देतो। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती? रहमतपूर नगरपालिका। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट चढणारी मुलगी कोण? प्रियांका मोहिते। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नाचं तुम्ही अचूक उत्तर देताय तर तुम्हाला मिळणार आहे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कुपन। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, मधुमक्षिका पालन म्हणजे मधमाशा पालन हे होणारं सर्वात मोठं ठिकाण कोणतं? महाबळेश्वर। महाबळेश्वर। तिन्ही प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर देणारे हे विजेते आज आपल्या कार्यक्रमाचे पहिले विजेते आहेत, अभिनंदन। तुमचं नाव नंदकुमार कदम, सातारा। सातारामध्ये तुम्ही राहणार। त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं देणारच सलाम सातारा कार्यक्रमामार्फत आम्ही देतोय आकर्षक गिफ्ट, जेवणाचं कुपन। तुमचं हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर। तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो वैसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया।
जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। तुला काय करायला आवडतं? या दिवाळीत तू खरेदी केली, काय काय खरेदी केली? तर अशा प्रकारे दिवाळीचा सण साजरा करण्यात येतोय। साताऱ्यातील भरपूर लोक या साताऱ्यातील कुर्णेश्वर मंदिरामध्ये आलेले आहेत। आपण अनेक लोकांशी चर्चा करणार आहोत। तुझं नाव तू काय करतो आणि साताऱ्याविषयी तू काय करतो? साताऱ्याचे वेगवेगळे ठिकाणांबद्दल तुम्ही काय सांगता? सातारा माझा सातारा, मोठा सातारा, आपला सातारा, सर्व महाराष्ट्राचा सातारा। या दिवाळी सण साजरा करत असताना तुम्ही सातारकरांना काय सांगितलं? सर्व सातारकरांनी हे खड्ड्यातल्या रस्त्यातून जरा जपून चालावं, फटाकडे व्यवस्थित वाजवावे, ही अपेक्षा आहे। साताऱ्यात दिवाळी साजरी करत असताना या काकांनी आपल्याला खूप चांगला संदेश दिलेला आहे। त्यांचं नाव सुरेश मुरलीधर क्षीरसागर सातारा। क्षीरसागर सर आपल्या बरोबर आहेत। मी त्यांना 3 प्रश्न विचारणार आहे। आम्ही सलाम सातारा कार्यक्रमामार्फत 3 प्रश्न विचारतो। 3 प्रश्नांची अचूक उत्तर देणारे आम्ही आकर्षक गिफ्ट देतो। तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, हरिश्चंद्राची फॅक्टरी हे नाव ऐकलंय तुम्ही? हा, ऐकलेलं आहे। हे हरिश्चंद्राची फॅक्टरी हे कशाशी संबंधित आहे? ते हरिश्चंद्राचं जो पिक्चर आहे, जुना मराठी पिक्चर, त्या पिक्चरबद्दलच आहे। हरिश्चंद्राची फॅक्टरी हा एक पिक्चर आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। जोरदार टाळ्या द्यायच्या। माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, शिखर शिंगणापूर। शिखर शिंगणापूर हे कोणत्या जिल्ह्यात येतं? शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यात येतं। मी टुरिस्ट व्यवसाय करतो आणि सर्वांना शिंगणापूरला नेतो। शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताय तर तुम्हाला मिळणारे आकर्षक गिफ्ट। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न क्रिकेट संदर्भात आहे। अनिल कुंबळे यांचं नाव ऐकलेलं आहे, अनिल कुंबळे। अनिल कुंबळे, माझा तिसरा शेवटचा प्रश्न, अनिल कुंबळे यांचं टोपण नाव काय? कुंबळेचं नाही, सॉरी। कुंबळे यांचं टोपण नाव जम्बो। जम्बो। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। तुमचं नाव सांगा? संदीप पवार, फॅब्रिकेशन। आणि साताऱ्याविषयी साताऱ्याविषय निसर्गरम्य सातारा, सगळ्यांनाच आवडतो, शांत सातारा, राहायला मजा वाटते इकडे, सगळ्यांपेक्षा शांत। या दिवशी या वर्षी दिवाळी साजरी करत असताना तुम्ही सातारकरांना काय सांगितलं? सगळी दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावं, शांततेची जावं। माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे। माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, उज्ज्वल निकम हे कोण आहे? सरकारी वकील। उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक देताय तर तुम्हाला लोकवृत्तवाहिनी आणि हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह मार्फत जेवणाचं कुपन दिलं जाणार। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, भारताची राज्यघटना ही घटना खूप महत्त्वाची आहे आणि त्या घटनेचं पालन आपण सगळं करतो। तर ही भारताची राज्यघटना कुणी लिहिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तिन्ही प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत। तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा? संदीप रामचंद्र पवार। संदीप रामचंद्र पवार हे आपल्या या कार्यक्रमाचे दुसरे विजेते ठरले आहेत। अभिनंदन। त्यांना आपण लोकवृत्तवाहिनी आणि सलाम सातारा कार्यक्रमामार्फत देतोय हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह यांच्यातर्फे जेवणाचं कुपन। हार्दिक अभिनंदन। असे वेगवेगळे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत, घेणार आहोत उत्तर आणि देणार आहोत आकर्षक गिफ्ट। कुठेही जाऊ नका, पाहत रहा सलाम सातारा। महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था।
ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहाँ मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहाँ का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता, मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी स्वप्नील तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा। आज आपण आहोत साताऱ्यातील पूर्णेश्वर या ठिकाणी दीपावली विशेष ह्या कार्यक्रमामध्ये। आज पूर्णेश्वरमध्ये गर्दी जमलेली आहे, त्या लोकांची आपण मुलाखती घेतोय, जाणून घेतोय साताऱ्याविषयी त्यांना काय वाटतं आणि विचारतोय प्रश्न आणि घेतोय उत्तर आणि देतोय आकर्षक गिफ्ट। तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रकाश भाऊसाहेब पवार, राहणार पाचशेपण गुरुवापेठ सातारा। साताऱ्याविषयी तुम्ही काय? साताऱ्याविषयी माझं खूप प्रेम आहे, कारण आपल्या साताऱ्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये प्रथम म्हणजे आपल्या साताऱ्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते वंशज आपल्या इथं जन्माला आलं होतं, त्याचा आपल्याला एक मोठी छत्रछाया आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या साताऱ्यामध्ये व्यवसायामध्ये जर बघायला गेलं तर तसं थोडंफार जरा कमी भावामध्ये चाललेलं आहे, आणि साताऱ्यामध्ये वाहतूकची जी योजना आहे ती थोडी व्यवस्थित केली पाहिजे। तसं सातारा खूप आपला चांगला आहे, आणि आमच्या साताराची वैशिष्ट्य असं की आमची लोक खूप बोलते। आम्ही कुठल्याही गावी गेलो, कोल्हापूरला, सांगलीला, मिरजला अथवा कर्नाटक, आंध्रमध्ये गेलो तरी तिथली लोकं आपल्याला ओळखतात, म्हणजे आमची सातारची एक वाणी गोड आहे। अगदी बरोबर बोलात। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न, आपण सलाम सातारा या कार्यक्रमात 3 प्रश्न विचारतो, 3 प्रश्नांची अचूक उत्तर दिली तर हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कुपन देतो। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा ते औंध हे अंतर किती किलोमीटर आहे? सातारा ते औंध हे 46 किलोमीटर। सातारा ते औंध हे किती किलोमीटरचं अंतर आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे। पुन्हा एकदा उत्तर व्यवस्थित। 46 किलोमीटर। 46 किलोमीटर हे प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे। मी पुढे जातो। तुमचं नाव सांगा। तुम्ही साताऱ्याविषयी काय सांगा? बरं, तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न, आर्थिक वर्ष असतं, तर आर्थिक वर्षातील सगळ्यात शेवटचा महिना कोणता? डिसेंबर। या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, पण मी काही हरकत नाही। मी अनेक लोकांशी चर्चा करणार आहोत, विचारणार आहे प्रश्न आणि जाणून घेणार आहोत उत्तर, देणार आहोत बक्षीस।
साताऱ्यातील पूर्णेश्वर या मंदिरामध्ये आज तुम्ही दीपावलीच्या सणानिमित्त आला तर काय माझं नाव प्रशांत शिंदे आहे. मित्र दरवर्षीचे आज सणाच्या दिवशी पहिल्या दिवशी सगळे मित्रमैत्रिणी भेटतात. एक एन्जॉयमेंट असते. हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. आम्ही याची आतुरतेने वाट पाहत असतो पूर्ण वर्ष. सलाम सातारा कार्यक्रमात आम्ही 3 प्रश्न विचारतो. 3 प्रश्नांचे असे उत्तर दिले तर आम्ही देतो आकर्षक गिफ्ट. आज तुमच्यासाठी मी पहिला प्रश्न विचारेन, आर्थिक वर्षातील सर्वात शेवटचा महिना कोणता? मे. आर्थिक वर्षातील सगळ्यात शेवटचा महिना मे सांगितलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, मी पुढे जातो. आर्थिक वर्षातील सगळ्यात शेवटचा महिना कोणता? मार्च. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आज तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर. या दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे त्यांनी. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक देत आहे तर तुम्हाला सलाम सातारा या कार्यक्रमामार्फत दिलं जाणारे आकर्षक गिफ्ट. मला तिसरा आणि शेवटचा प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? काही हरकत नाही, 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहेत. हार्दिक अभिनंदन. आणखी प्रश्न विचारणार आहोत, जाणून घेणार आहोत उत्तरं आणि देणार आहोत आकर्षक. आता येथे पूर्णेश्वर मंदिरामध्ये आज आपण आहोत. दीपावलीच्या या दिवशी, मंगल दिवशी साताऱ्यातील अनेक लोक या ठिकाणी पूर्णेश्वरच्या मंदिराचं दर्शन घ्यायला येतात. ह्या मंदिरात दर्शन घेत असताना या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात या ठिकाणचे पुजारी यांच्याकडून. तुमचं नाव सांगा आणि या मंदिराविषयी माहिती. माझं नाव अनिरुद्ध भिंगाजी गुणस्ते. मी साताऱ्यात पौरोहित्य करतो. त्याचबरोबर हे जे मंदिर आहे हे शिवकालीन आहे. शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासूनचे मंदिर आहे. ज्यावेळी अफजल खान इथली मंदिरं पाडत आला होता त्यावेळी हे मंदिर वाचवण्यासाठी या जकातवाडीच्या सर्व लोकांनी मिळून हे मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणखी मंदिराच्या पुढच्या बाजूला वास्तविक मंदिराचं विशेष म्हणजे शिखर मागच्या बाजूला आहे, आणखी मूर्ती पुढच्या बाजूला. नेहमीच्या मंदिरामध्ये शिखराच्या बरोबर खाली मूर्ती असते, पण इथे तसं नसून मूर्ती पुढे आहे आणि ही मूर्ती मेणाची आहे पूर्णपणे. आणि ही स्वयंभू मूर्ती म्हणजे मागची जी मूर्ती ही स्वयंभू आहे आणि हे जकातवाडीचं आणि साताऱ्याचं ग्रामदैवत मानलं जातं. त्यामुळे ह्या मंदिराच्या दर्शनासाठी म्हणून संबंध सातारा जवळचे पंचक्रोशी जेवढी आहे, सातारा, जकातवाडी, डबेवाडी, त्याचबरोबर पलीकडचे सर्व लोक इथे दर्शनासाठी येतात. आणि हा गणपती नवसाला पावणारा गणपती असं म्हणलं आहे. सिद्धिविनायकांपैकी हा एक गणपती आहे. पूर्णेश्वर खंडीतला गणपती असं याला म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर दिवाळीचं महत्त्व म्हणजे कसं आहे, नरक चतुर्थी वास्तविकता दिवाळी ही वसुबारसपासून चालू होते. आणि वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करायची. आपल्या ह्याच्यामध्ये सर्वत्र गायी ही पवित्र मानलेली आहे. कुठल्याही उत्सवाची सुरुवात ही गोपूजनाने करावी असं सांगितलेलं आहे. त्यानुसारच आपल्याकडे सुद्धा गोवत्स द्वादशी म्हटलं जातं. त्या दिवशी गायीची पूजा करायची, सवत्स गायीची पूजा करायची. आणखीन ती पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीची पूजा करायची. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी, नरकासुराचा वध झालेला आहे. जसं नरकासुराचा वध म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही पाप वासना असते त्याचा वध करावा असा त्याचा खरा उद्देश माणसाने मनामध्ये घेतला पाहिजे. आणि त्यानुसारच आपण आपली वर्तणूक केली पाहिजे. नुसतं दिवाळीच्या दिवशी पहिल्या दिवशी नटून झुकून तुम्ही जे येतात त्याचबरोबर मनातून सुद्धा प्रत्येकाने पवित्र करायचं. आणखी शरीरातल्या नरकासुराचा वध करायचा. आणखीन रामाचा जन्म आपल्या शरीरातच निर्माण करायचा. म्हणजे कसं आहे, खोटं बोलणं किंवा दुसऱ्याशी भांडण तंटा करणं या दृष्टीचा या वृत्तीचा वध करणे हा खरा नरक चतुर्दशीचा उद्देश मानला जावा असं मला तरी वाटतं. मग त्याच्यानंतर येतो तो लक्ष्मीपूजन येते. लक्ष्मीपूजन म्हणजे आता वास्तविकता हा अमावस्येच्या दिवशी येणारा विधी आहे. अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही कसं पवित्र कर्म करू शकता याचा हे जिवंत प्रतीक मानलं पाहिजे. नंतर येते ते बलिप्रतिपदा म्हणजे भाऊबीज. भावाने बहिणीला ओवाळणी टाकायची, बहिणीने भावाला ओवाळायचं हे सगळा विषय आहे त्याच्यामध्ये. पण ओवाळणी म्हणजे काय तर मी सदोदित तुझ्या पाठीशी आहे हा उद्देश त्यांनी बहिणीसाठी सांगायचा आहे. आणि बहिणीने सुद्धा भावाला ओवाळायचं म्हणजे काय, तू कुठेही संकटात अस मी तुला मदत करायला येते. या दृष्टीने भाऊबीज हे हा विधी पूर्ण करायचा. त्याच्यानंतर हा सगळा दिवाळीचा विधी झाल्यानंतर पुढे येते ते पांडव पंचमी. त्या दिवशी पांडव वनवासातून आले असं म्हणतात. त्यांच्या निमित्तानं त्यांचं प्रतीक म्हणून का तर त्यांनी धर्मसंरक्षणासाठी सर्व कार्य केलं. त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून हे सगळं करायचं. बलिप्रतिपदेच्या दिवशी बलीसाठी म्हणून करायचं आहे.
आणखी त्याच्यानंतर मग हा जो चातुर्मास्य समाप्तीचा काळ जवळ येतो, त्या काळानंतर तुलसी विवाह पूर्ण झाला की चातुर्मास्य संपला असं सगळीकडे म्हणलं जातं. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता, मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा. आज आपण आहोत साताऱ्यातील कुर्णेश्वर या ठिकाणी, आणि या ठिकाणी घेतोय प्रश्न, विचारतोय प्रश्न आणि देतोय प्रश्नांची उत्तर. या ठिकाणी आपल्याबरोबर प्रेक्षक आहेत. त्यांचं नाव हार्दिक शुभेच्छा सातारकरांना शुभेच्छा. सातारकरांना काय शुभेच्छा? दिवाळी करा, फिरून करा, काळजी घ्या, स्वतःची फॅमिलीची काळजी घ्या आणि समाजाची काळजी. सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही 3 प्रश्न विचारतो. 3 प्रश्नांची उत्तर दिली तर आम्ही देतो आकर्षक गिफ्ट. तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, सातारा ते कोयना हे अंतर किती किलोमीटर? सातारा ते कोयना डॅम 65. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जाणार आहोत प्रश्नांची उत्तरं घेण्यात. सलाम सातारा. आज दीपावली आहे. दीपावलीच्या या शुभ सणाला आज आपण आहोत साताऱ्यातील कुर्णेश्वर या मंदिरामध्ये. कुर्णेश्वर या मंदिरामध्ये साताऱ्यातील अनेक लोक या दर्शनासाठी येतात, या मंदिरात दर्शनासाठी येतात, गणेशाच्या दर्शनासाठी येतात. सलाम सातारा या कार्यक्रमामार्फत आपण विचारतो 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यास देतो आपण गिफ्ट. तत्पूर्वी विचारूयात दीपावलीविषयी त्यांना काय वाटतं. तुमचं नाव सांगा आणि दीपावलीविषयी. तुमचं नाव सांगा आणि दीपावली सणाविषयी. अभ्यंग स्नान करून आज सगळे एकत्र येतो. दीपावलीचा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा. सलाम सातारा या कार्यक्रमात आम्ही विचारतो 3 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली तर आम्ही देतो एक आकर्षक गिफ्ट. तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे,
की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून एका व्यक्तीला ओळखलं जातं. त्यांना हिंदू हृदय सम्राट ही असं म्हटलं जातं. तर हिंदू हृदय सम्राट कोणाला म्हणतात हा माझा पहिला प्रश्न. फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं एका पुस्तकाचं अग्निपंख. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक देताय तर हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे तुम्हाला दिलं जाणार आहे जेवणाचं कूपन. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. HIV एड्स जागतिक HIV एड्स दिन कधी साजरा करतात? 2 डिसेंबर. या प्रश्नाचं उत्तर चुकतं मी पुढे घेऊन सांगतो. तुम्हाला दीपावलीविषयी काय? माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. संभाजी महाराज यांनी आग्र्याहून कोणत्या किल्ल्याला जाण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी सुरुवात केली? रायगड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा दुसरा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनाही न जिंकता आलेला किल्ला कोणता? जंजिरा. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलं तर तुम्हाला मिळणार आहे लोकवृत्त वाहिनी आणि सलाम सातारा कार्यक्रमामार्फत जेवणाचं कुपन. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय? तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. विचार करून उत्तर द्या. एकदा जोरात उत्तर द्या आमच्या श्रोत्यांसाठी. उत्तर फुटतंय. मी पुढे जाईन, विचारेन प्रश्नांची उत्तर. तुमचं नाव सांगा. तुम्ही काय सांगाल की संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? बुधभूषण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळागड ते विशाळगड हे 120 किलोमीटरचं अंतर किती दिवसात पूर्ण केलं? 2 दिवस या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये मनसे हा पक्ष आहे. त्या मनसे या शब्दाचा लॉंग फॉर्म काय? जोरात सांगा आमच्या श्रोत्यांसाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अचूक उत्तर दिलेले आहेत. लोकवृत्त वाहिनीतर्फे तुम्हाला दिलं जाणार आहे सलाम सातारा या कार्यक्रमामार्फत जेवणाचं कुपन हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे. जोरदार अभिनंदन. टाळ्या जोरदार. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया. तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. चाहे कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी
और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। दीपावलीच्या या सणानिमित्त सातारा ते कुर्णेश्वर मंदिरामध्ये एक वेगळा आपल्याला दिसतंय की सर्व या ठिकाणी युवकांनी गांधी टोपी घातलेली आहे। का घातले, काय कारण आहे नेमकं? तुमचं नाव सांगा आणि आज तुम्ही गांधी टोपी घातली तर काय महत्त्व? माझं नाव अनिल शंकर बर्गे। गांधी टोपी आम्ही घातलं त्याचं असं महत्त्व आहे की आपण मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रामध्ये गांधी टोपीला एक फार महत्त्वाचं हे आहे, स्थान आहे, ओळख आहे। गांधी टोपी ही मराठी माणसाची ओळख आहे। त्यामुळं आम्ही प्रत्येक सण हा मराठी सण, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे 3.5 मुहूर्त त्यापैकी सगळेच मराठी सण आम्ही गांधी टोपी घालून साजरे करतो। आणि धर्म युवा मंचाकडून आमचा प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी युवकाला असा संदेश देतो की प्रत्येकानं आपला मराठी सण, मराठी अस्मिता आणि मराठी शान जपण्यासाठी प्रत्येक सणाला गांधी टोपी ही घातलीच पाहिजे आणि कपाळाला एक नाम तरी ओढलाच पाहिजे। ही आपली मराठी माणसाची ओळख आहे, बाकी तुम्ही काही नाही। नमस्कार, माझं नाव दीपक महाडी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे कुर्णेश्वरला भरपूर प्रमाणात गर्दी जमलेली आहे। दिवाळीचा आनंद घेण्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत आणि त्या लोकांना व सर्व सातारवासियांना आणि सर्व गणेश भक्तांना गणपती आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। खरंच खूप दिवाळीच्या निमित्त खूप छान वातावरण तयार झाले आहे। भरपूर लोक इथं जमा झालेले आहे। ह्या गणेश मंदिराच्या साध्यने इथं दिवाळीचा एक आनंद साजरा करण्यासाठी खूपच एक चांगली सोय इथं निर्माण झालेली आहे। तरी सर्व सातारकरांनी ह्याचा लाभ घेतच आहेत आणि दरवर्षी घेतच राहतील आणि मी सर्व सातारवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। इथे मोठ्या प्रमाणामध्ये आला जातो। ही एक वेगळी परंपरा आहे आपल्या साताऱ्याची आणि ही अशीच अबाधित राहू एवढीच इच्छा आणि सर्व शाहूनगरवासियांना दिवाळीच्या हार्दिक। आज आपण होतो साताऱ्यातील कुर्णेश्वर या मंदिरामध्ये। कुर्णेश्वर या मंदिरामध्ये आपण विचारले प्रश्न, जाणून घेतले उत्तर आणि या ठिकाणच्या लोकांना दिले आकर्षक गिफ्ट। या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे 11 रविवार पेठ, पवई नाका, सातारा। आता आपण भेटू शकता फेसबुकवरतीही, टाईप करा फेसबुक सलाम सातारा। दिवाळी विशेष या आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्वप्नील आज तुमचा इथंच निरोप घेतो। कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा। व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष ताटेसह स्वप्नील घोरपडे, सातारा। साताऱ्याला सलाम। गेली 15 वर्ष साताऱ्यातील अनेक बातम्यांद्वारे अढळ पत्रकारिता करणाऱ्या लोकवृत्त चॅनल आता आपल्याला भेटणार आहे साताऱ्यातील अनेक घडामोडींसह फेसबुकवरती आमच्या पेजला लाईक करण्यासाठी टाईप करा फेसबुक लोकवृत्त सातारा।